श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध मंत्रांचा पंचम दशक. समास पहिला. गुरुनिश्चय. श्रीराम. जय जय जी सद्गुरु पूर्णकामा, परमपुरुषा आत्मया रामा. अनुर्वाच्य तुमचा महिमा, वर्णिला नवचे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात, हे सद्गुरु राया, तुमचा जय जयकार असो. तुम्ही पूर्णकाम आहात, तुम्हीच परमेश्वर आहात व सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात. तुमचा महिमा अनिर्वचनीय आहे, म्हणून त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. जे वेदांस साकडे, जे शब्दांसी कानडे, ते सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे श्रीराम. जे वेदांना करण्यासही कठीण, ज्याचे वर्णन शब्दाने करता येत नसल्याने जे दुर्बोध आहे, अशा आत्मतत्वाचा अलभ्य लाभ तोही तुम्ही सत्शिष्याला साक्षात करून देता. जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परमगुह्य अगाध श्रीराम. ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वये आपणची होईचे आंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पांगिजेना सर्वथा श्रीराम. जे योग्यांचे परमरहस्य आहे, जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीला विश्राम मिळतो, असे जे अगाध परमगुह्य असे ब्रह्म, ते तुमच्या कृपेच्या योगाने सत्शिष्य स्वतःचा होतो व अशा रीतीने तो ब्रह्मरूप झाला, म्हणजे दुर्घट अशा संसाराच्या योगाने कधीही बद्ध होत नाही. आता स्वामीचे लढिवाळपणे, गुरु शिष्यांची लक्षणे, सांगिजे ती तेणे प्रमाणे, मुमुक्षे शरण जावे श्रीराम. वक्त्याचे हे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात. स्वामींनी आता लढिवाळपणाने गुरु शिष्यांची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावीत की ती ऐकून मुमुक्षूंना तत्काळ सद्गुरु शरण जाता यावे. गुरु तो सकळांची ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे श्रीराम. तेव्हा स्वामी सांगतात की सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे, म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावाने त्यालाच सर्वांनी शरण जावे. अहो या ब्राह्मणा कारणे, अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरवणे, तेथे इतर ते किती श्रीराम. अहो या ब्राह्मणांसाठीच नारायणांनी अवतार घेतला. प्रत्यक्ष श्री विष्णू ब्राह्मणाचे चरणचिन्ह श्रीवत्स आपल्या वक्षस्थलावर धारण करतात, तेथे इतरांची काय कथा. ब्राह्मण वचने प्रमाण, होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणाचे निमंत्रे श्रीराम. ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानले जाते. त्याच्या वचनाच्या योगे शूद्र ही ब्राह्मणाच्या योग्यतेत चढतात. ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केला की धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणीही देवत्व येते. मुंजी बंधने विरहित, तो शूद्रची निभ्रांत, द्विजन्मी म्हणून सतंत, द्विज ऐसे नाम त्याचे श्रीराम. जो ब्राह्मण मौंजी बंधना विरहित असतो, तो निसंशय शूद्र समजावा. मौंजी बंधनामुळे ब्राह्मणाचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो, म्हणूनच त्याला द्विज म्हणतात. सकळांचे पूज्य ब्राह्मण, हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण, वेद विरहित ते अप्रमाण, अप्रिये भगवंता श्रीराम. सर्व वर्णांना ब्राह्मण पूज्य आहे अशी मुख्य वेदाज्ञा असून ती प्रमाण मानावी. जे वेद विरहित असते ते अप्रमाण असते आणि ते भगवंतालाही अप्रिय असते. ब्राह्मणी योग याग व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे, कर्म मार्ग ब्राह्मणा विणे होणार नाही श्रीराम. ब्राह्मणामुळेच योग याग व्रते दाने सर्व तीर्थयात्रा आदी सफळ होते. ब्राह्मणांशिवाय कर्म मार्ग टिकूच शकत नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्रवाक्ये करून श्रीराम. ब्राह्मण हे मूर्तिमंत वेदच जाणावेत. एवढेच नव्हे तर ब्राह्मण म्हणजे साक्षात भगवंत अशी भावना असावी. त्यांच्या वाक्यांमुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती,
होऊन जडे भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी श्रीराम. ब्राह्मणांचे पूजन केले असता चित्तवृत्ती शुद्ध होऊन ती भगवंताच्या ठिकाणी जडते. ब्राह्मण हे तीर्थरूप असल्याने त्यांच्या योगे प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होते. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आनयातिसी पुसे कोण, तरी भगवंतासी भाव प्रमाण येरा चाड नाही श्रीराम. लक्ष भोजनात जेवण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे, तेथे दुसऱ्यांना कोण विचारतो? परंतु भगवंत भावाचे भुकेले असतात, त्यांना इतर गोष्टींची पर्वा नसते. असो ब्राह्मणा सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती, जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंद्य श्रीराम. असो श्रेष्ठ देवही ब्राह्मणांना वंदन करतात, तेथे बिचाऱ्या मानवांची काय कथा? ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगद्वंद्य आहे. अंतेज शब्द ज्ञाता बरवा, परी तो नेऊन काये करावा, ब्राह्मणा सन्निध पूजावा, हे तो न घडे की श्रीराम. एखादा अंत्यज उत्तम शब्द ज्ञानी असला तरी तो उपयोगाचा नाही. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही. जे जना वेगळे केले ते वेदे अभेरिले, म्हणून तयासी नाम ठेविले पाषांड मत श्रीराम. लोकरीतीला सोडून काही केले तर ते वेद मान्य करत नाहीत, म्हणून त्याला पाखंड असे म्हणण्यात येते. असो जे हरिहरदास, तयासी ब्राह्मणी विश्वास, ब्राह्मण भजने बहुतांस, पावन केले श्रीराम. असो जे हरीचे व हराचे भक्त असतात, त्यांचा ब्राह्मणांवर विश्वास असतो. ब्राह्मणांची सेवा केल्याने अनेक जण पावन झाले आहेत. ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा, तरी किमर्थ सद्गुरु करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरु वीण नाही श्रीराम. जर तुम्ही असे म्हणाल की ब्राह्मणाची सेवा केल्याने देवाधिदेवाची प्राप्ती होते, तर सद्गुरु कशासाठी करावा? तर याचे उत्तर असे की आपले खरे धन जे स्वरूप साक्षात्कार, त्याची प्राप्ती सद्गुरु शिवाय होऊ शकत नाही. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नव्हे सद्गुरु वीण, ब्रह्मज्ञान नसता सीण, जन्म मृत्यू चुकेना श्रीराम. स्वधर्म कर्मात ब्राह्मण पूज्य असला तरी सद्गुरु शिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही, आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जन्म मरण परंपरेतून सुटका होत नाही. सद्गुरु वीण ज्ञान काही, सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही, वाहतची गेले श्रीराम. सद्गुरु शिवाय ज्ञानाची प्राप्ती कधीही होणार नाही, आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही ते अज्ञानी प्राणी जन्म मृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातात. ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूढ झाले, म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी श्रीराम. मोक्षासाठी ज्ञानविरहित जे जे उपाय केले जातात ते जन्मालाच कारण ठरतात, म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंची पावले सुदृढ धरावीत. जयास वाटे देव पहावा, तेणे सत्संग धरावा, सत्संगे वीण देवाधिदेवा, पाविजेत नाही श्रीराम. ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्याने सत्संग धरावा. सत्संगाशिवाय देवाधिदेवाची प्राप्ती होतच नाही. नाना साधने बापुडी, सद्गुरु वीण करीती वेडी, गुरुकृपे वीण कुडकुडी, व्यर्थची होती श्रीराम. अज्ञानी माणसे बिचारी सद्गुरु शिवाय नाना साधने करतात, पण सद्गुरु कृपा न लाभल्यामुळे व्यर्थच दुःखी कष्टी होतात. कार्तिक स्नाने माघ स्नाने, व्रते उद्यापने दाने, गोरांजने धूम्रपाने, साधिती पंचाग्नी श्रीराम. कुणी कार्तिक स्नाने माघ स्नाने करतात, अथवा नाना व्रते उद्यापने दाने करतात. कुणी स्वतःच जाळून घेतात, तर कुणी झाडास उलटे टांगून घेऊन खाली केलेला धूर पिऊन तप करतात, तर कुणी उन्हाळ्यात चारी बाजूस अग्नी पेटवून मस्तकी सूर्याचा ताप सहन करून तप करतात. हरिकथा पुराण श्रवण,
आदरे करीती निरूपण, सर्व तीर्थे परम कठीण फिरती प्राणी श्रीराम. कुणी हरिकथा पुराण श्रवण करतात, तर कुणी आदराने अध्यात्माचे निरूपण करतात, तर कित्येक लोक अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थांच्या यात्रा करीत हिंडत राहतात. झळफळीत देवतार्चने, स्नाने संध्या दर्भासने, टिळे माळा गोपी चंदने, ठसे श्रीमुद्रांचे श्रीराम. कुणी झळफळीत देवतार्चने, स्नानसंध्या, दर्भासने, टिळे माळा गोपीचंदनाचे टिळे आणि श्रीमुद्रांचे म्हणजे वैष्णवी मुद्रांचे ठसे इत्यादी कर्मकांडात बुडून जातात. अर्घ्यपात्रे संपुष्ट गोकर्णे, मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे, नाना प्रकारींची उपकरणे, साहित्य शोभा श्रीराम. काही लोक प्रयत्नपूर्वक अर्घ्यपात्रे, संपुष्ट गोकर्णे, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेली देवतांची यंत्रे व त्यांचे मंत्र, नाना प्रकारची उपकरणे वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यात समाधान मानतात. घंटा घणाघणा वाजती, स्तोत्रे स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने करीती प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम. काही लोक देवळातील घंटा घणघण वाजवतात, स्तोत्रे स्तवने स्तुती घडघडा म्हणतात, निरनिराळी योगासने मुद्रा ध्यानधारणा प्रदक्षिणा नमस्कार इत्यादी आवडीने करत असतात. पंचायतन पूजा केली, मृत्तिकेची लिंगे लाखोली, बेले नारिकेळे भरिली, संपूर्ण सांग पूजा श्रीराम. कुणी पंचायतन पूजा करतात, कुणी मृत्तिकेची लिंगे करून त्यास बेल नारळ फळे फुले यांची लाखोली वाहून यथा सांग संपूर्ण पूजा करतात. उपोषणे निष्ठा नेम, परमसायासी केले कर्म, फळची पावती वर्म चुकले प्राणी श्रीराम. काही लोक उपवास करतात, तर कुणी एखादा नेम निष्ठेने चालवतात. या प्रकारे या कर्मांसाठी ते अत्यंत कष्ट सोसतात आणि त्याचे फळही त्यांना मिळते. पण हे सर्व लोक भगवत प्राप्तीचे मुख्य वर्म जाणत नाहीत. तेथे त्यांची फार मोठी चूक होते. यज्ञाधिके कर्मे केली, हृदयी फळाशा कल्पिली, आपले इच्छेने घेतली सुती जन्मांची श्रीराम. यज्ञाधिक कर्मे केली आणि अंतःकरणात जर फळाशा धरली, तर आपल्या इच्छेनेच ते जणू पुढील जन्माचा विसार घेतला असे घडते. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. सकाम कर्मामुळे त्यांची कर्मे हा पुढील जन्मांचा प्रारंभ ठरतो. करुणी नाना सायास, केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकास वोळल्या जरी श्रीराम. तरी सद्गुरु कृपे विरहित, सर्वथा न घडे स्वहित, येमपुरीचा अनर्थ चुकेना येणे श्रीराम. समजा खूप कष्ट करून 14 विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना यथावकाश वृद्धी सिद्धी जरी प्राप्त झाल्या, तरी सद्गुरु कृपेशिवाय सर्वथा स्वहित साधता येत नाही आणि यमपुरीचा अनर्थही त्या योगे चुकत नाही. जव नाही ज्ञान प्राप्ती, तव चुकेना यातायाती, गुरुकृपे वीण अधोगती, गर्भवास चुकेना श्रीराम. जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही, तोपर्यंत मरण व जन्म चुकत नाही. गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही. ध्यान धारणा मुद्रा आसन, भक्तिभाव आणि भजन, सकळ ही फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही श्रीराम. ध्यान धारणा मुद्रा आसने एवढेच नव्हे, तर भक्ती भाव व भजन हे सर्व ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यर्थच समजावे. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलती सकडे वावडे, जैसे आंधळे चाचरो न पडे, गारी आणि गडधरा श्रीराम. सद्गुरु कृपा जर झाली नाही तर साधक भलतीकडेच वावरतो. एखादा आंधळा चाचरून दलदलीत अथवा खास खळग्यात पडावा तशी त्या साधकाची स्थिती होते. जैसे नेत्री घालिता अंजन, पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होये श्रीराम. जसे नेत्रात अंजन घातले की जमिनीतील गुप्त द्रव्य दृष्टीस पडते, त्याप्रमाणे सद्गुरु वचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पसरतो. सद्गुरु वीण जन्म निर्फळ,
सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही. श्रीराम. सद्गुरु शिवाय जन्म निर्फळ होतो. सद्गुरु शिवाय सगळे दुःखच वाट्याला येते. सद्गुरु शिवाय तळमळ जात नाही. सद्गुरुचेनी अभयंकरे, प्रगट होई जे ईश्वरे. संसार दुःखे अपारे, नासो न जाती. श्रीराम. अभय देणारा सद्गुरूंचा कृपाहस्त लाभला की त्या कृपेमुळे साक्षात ईश्वर प्रकट होतो. अपार संसार दुःखे नाहीशी होतात. मागे झाले थोर थोर संत महंत मुनीश्वर, तयांसही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचे. श्रीराम. पूर्वीही जे अत्यंत श्रेष्ठ असे संत महंत मुनीश्वर वगैरे होऊन गेले, त्यांनाही सद्गुरूंच्या योगानेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. श्रीराम कृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी, सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. श्रीराम. श्रीराम कृष्ण आदी भगवंताचे अवतारही गुरुभजनी तत्पर होते. तसेच इतर साधू सिद्ध आणि संतांनीही गुरुसेवा केली. सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक, तेही सद्गुरुपदी रंक महत्वान चढेती. श्रीराम. सर्व सृष्टीचे चालक जे हरी हर ब्रह्मा आदी मुख्य त्रिदेव, तेही सद्गुरु चरणी अत्यंत लीन होतात. त्यामुळेच त्यांचे महत्व वाढते. असो जयासी मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा. सद्गुरु वीण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. श्रीराम. असो ज्याला अंतःकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल, त्याने सद्गुरु करावा. सद्गुरु शिवाय कल्पांतीही मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. आता सद्गुरु ते कैसे, नव्हे ते इतरां गुरु ऐसे. जयांचे कृपेने प्रकाशे, शुद्ध ज्ञान. श्रीराम. आता सद्गुरु कसे असतात ते सांगतो. ते इतर गुरूंच्या सारखे नसतात. ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते त्यांना सद्गुरु म्हणावे. त्या सद्गुरूची ओळखण पुढीले समासी निरूपण, बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे. श्रीराम. त्या सद्गुरूंची ओळख पुढील समासात करून दिली जाईल. तरी यानंतर अनुक्रमाने श्रोत्यांनी पुढील समासांतील निरूपण श्रवण करावे, असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.